कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींवरून ग्रामस्थांच्या सतर्कतेनंतर नेरळ पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ बनवण्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय। तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या ताडवाडी येथे काही संशयास्पद हालचाली माळरानावरील घरावर दिसून आल्या। त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी तिथे जाऊन पाहिले असता बाहेरील बाजूस बर्फाच्या लाद्या यांचा मोठा साठा करण्यात आला होता। तसेच ग्रामस्थांनी आत डोकावून पाहिले असता काही अनोळखी व्यक्ती आढळून आले। तेथे अनेक रसायनयुक्त ड्रम आणि इतर साहित्य देखील आढळले। इतकंच नव्हे तर त्या भागातून मोठा उग्र वास देखील येत होता। त्यामुळे ग्रामस्थांचा संशय अधिक बळावला आणि त्यानंतर सतर्क ग्रामस्थांनी त्या व्यक्तींना विचारले असता त्यांनी अरेरावीची भाषा केली। ग्रामस्थांवर मारहाण करण्याच्या हेतूने धावून देखील आले। नंतर ग्रामस्थांनी त्यांना पकडून कळंब येथील पोलिसांना पाचारण केले। कळंब येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत याबाबतची माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांना दिली। ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे तात्काळ घटनास्थळी रात्रीचे 3 वाजता दाखल झाले। तेथील प्रकार पाहिला आणि त्यांना संशयित हालचाली दिसून आल्या। या गंभीर प्रकरणाची दखल घेत अंमली पदार्थ बनवण्याच्या तयारीत असलेल्या 5 संशयितांना नेरळच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला रवाना केलंय। या कारवाई दरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थ तयार करण्याच्या हेतूने आणलेला कच्चा माल आणि एक 4चाकी ताब्यात घेतली आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आढळून आलेला कच्चा माल नेमका कोणत्या अंमली पदार्थाचा आहे याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। त्याचप्रमाणे या प्रकरणी आणखी कोणाचा यात समावेश आहे का याबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 5 जणांची चौकशी सुरू आहे। नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, नेरळ। Like, comment, share and subscribe.